राष्ट्रीय महामार्ग करत असताना जी मनमानी होत आहे त्याच्या निषेधार्थ आज संतप्त विटेकर रस्त्यावर उतरलेत. चुकीचे सुरू झालेले गटारींचे काम नागरिकांनी आणि भाजपचे नेते वैभव पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत बंद पाडलं. यावेळी आंदोलकांनी विचारलेल्या प्रश्नांवर राष्ट्रीय महामार्ग विभागाचे संबंधित अधिकारी निरुत्तर झाल्याने या कारनाम्यामागचा नेमका आका कोण असा जाब विचारत कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. नगर परिषदेच्या पूर्वी अस्तित्वात असलेल्या गटारच्या हद्दीनुसार रस्ता पूर्ववत रुंद करा अशी मागणी करत भाजपचे नेते वैभव पाटील यांच्या नेतृत्वाखालील पाटील गटाच्या आजी माजी नगरसेवकांनी आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं. यावेळी संतप्त बनलेल्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच खडेबोल सुनावले. यावेळी नागरी हक्क संघटनेचे अध्यक्ष सुनील सुतार, विरोधी पक्षनेते अजित गायकवाड, नगरसेवक सुमित गायकवाड, किरण तारळेकर यांनी आक्रमक भूमिका मांडली आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 160 हा विटा शहरातून जातो. याबाबत शहरातील कोणत्याही मिळकतीला बाधा येऊ नये म्हणून काही महिन्यापूर्वी अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली होती. त्यावेळी राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकारी नाईक आणि शेळके यांनी नगरपालिकेने 30 मीटरचा रस्ता दिला, त्या बाबतीत तडजोड केली जाणार नाही असं ठणकावून सांगितलं होतं. परंतु गेल्या काही दिवसांपासून याच राष्ट्रीय महामार्गाच्या वतीने 21 मीटरचा रस्ता करण्याचा घाट घातला जातोय. अक्षरशः जी पूर्वीची गटारे आहेत त्याच्या आत सध्याचा रस्ता खुदाई करून नवीन गटारी बांधण्यात आले आहेत. हा रस्ता पूर्वीपेक्षा लहान होत असल्याने याला राष्ट्रीय महामार्ग म्हणायचं तरी कसं असा सवाल यावेळी आंदोलकांनी केला. आणि जे मनमानी करत सुरू असलेलं गटारकाम थांबवण्यात आलं. अत्यंत चुकीच्या पद्धतीने हे काम नियमबाह्य सुरू असल्याने अधिकाऱ्यांची देखील बोलती बंद झाली. संतप्त विटेकरांची आक्रमक भूमिका पाहून त्यांनी तिथून पळ काढला. भंगार विक्री करून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या एका महिलेने घर खर्चासाठी पोटच्या 2 मुलांची परस्पर विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. त्यापैकी एका मुलाची विक्री माधवनगर तर दुसऱ्याची कर्नाटकात केल्याचं प्राथमिक चौकशीत स्पष्ट झालं. तिसरी मुलगी विक्रीचा प्रयत्न सुरू असताना हा प्रकार उघडकीस आलाय. गंभीर बाब म्हणजे या विक्रीत महापालिकेच्या प्रसूती विभागातील महिला कर्मचारी शिपाई सुरेखा लोंढे, विकत घेणारा माधवनगरातील सचिन गोसावी, यातील एजंट सचिन लोंढे या तिघांविरोधात गुन्हा दाखल झालाय. जिल्हा बाल संरक्षण अधिकारी रोहिणी वाघमारे यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे. सुभाषनगर परिसरातील ही महिला कौटुंबिक समस्यांनी त्रस्त आहेत. तिच्या लहानपणी आई वडिलांचं निधन झालं होतं. अनाथ झाल्यानंतर तिने भंगार विक्री, कचरा वेचक म्हणून काम केलं. तिचे रोहित नामक तरुणासोबत प्रेमविवाह झाला. त्यांना 2 मुले आणि 1 मुलगी अशी अपत्य झाली. मुलांचं संगोपन अवघड झालं होतं. त्यातून 3 मुलांना विकण्याचा तिने निर्णय घेतला. तिची प्रसूती मिरजेतील महापालिकेच्या दवाखान्यात झाली होती. तिथे दवाखान्यातील कर्मचारी सुरेखा हिच्या संपर्कात आली होती. त्यानंतर सुरेखा आणि सचिन लोंढे यांनी 2024मध्ये 3 अपत्यांपैकी एका मुलाला कर्नाटकात दत्तक म्हणून विकलं. त्यासाठीची दत्तक प्रक्रियाही बेकायदेशीर केली. त्या बदल्यात दोघांनी मुलांच्या आईला 20,000 रुपये आणून दिलं. त्यानंतर दुसऱ्या मुलालाही संशयितांनी माधवनगर येथील सचिन गोसावी याला विकलं. त्याच्याकडूनही आणलेले 20,000 रुपये त्यांना दिले. यानंतर तिसऱ्या मुलीचा सांभाळ करण्यासाठी संबंधित महिला काही दिवसांपूर्वी बालकल्याण समितीकडे आली. आधीच्या अनुभवातून इथेही आपल्याला त्याबद्दल पैसे मिळतील अशी तिला आशा वाटली. तिने पैसे मागितल्याने बालकल्याण समितीच्या सदस्यांनी तिची सखोल चौकशी केली. यावेळी तिच्या बोलण्यात काही संशयास्पद गोष्टी निदर्शनास आल्या. चौकशी अंती संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला. भोपळ्यापासून तंबोरा बनतो म्हणून माझ्या डोक्यात भोपळाच आहे. काही लोकांच्या राजकीय भ्रमाचा भोपळा फुटेल. कुठे त्यांचे जे काही प्रश्न असतील ते मांडू शकतात, त्याबद्दल काही दुमत नाही. पण भ्रम पसरवण्याचा भोपळा लवकरच फुटेल असा टोला मंत्री शेलार यांनी आमदार रोहित पवार यांना लगावलाय. त्यांनी कोणाला सांगावं, प्रश्न उपस्थित करा, सर्वस्वी त्यांचा सवाल आहे. त्यांनी मांडलेले प्रश्न हे किती कुठल्या पद्धतीने सोडवायचे त्याची लढाई त्यांच्याकडे. पण बालिशपणे मंत्र्यांचा राजीनामा मागणं याला मी फक्त बालिशपणा मानतो. सर्व बाबी या चौकशीत समोर येतील असंही त्यांनी स्पष्ट केले. मिरजेत पत्रकारांशी संवाद साधताना शेलार यांनी टोला लगावलाय. ते पुढे म्हणाले, संजय राऊत हे महाराष्ट्राच्या राजकारणात भांडूपच्या गल्लीत गोट्या खेळाचं काम करतात. त्या गोट्या खेळण्यामध्ये त्यांची एक वीतभर फूट फाटलेली आहे. त्यामुळे त्यांनी आम्हाला आणि भाजपाला सल्ले देण्यापेक्षा भांडूपच्या गल्लीतल्या गोट्या खेळण्यांमध्ये तरी प्रावीण्य मिळवावं अशी टीकाही मंत्री शेलार यांनी केली आहे. विरोधी पक्षनेते पदाचा निर्णय हा सर्वस्वी निर्णय विधानसभा अध्यक्ष, विधान परिषद सभापती यांचा आहे. प्रथा परंपरा कायद्याच्या अधीन राहून अध्यक्ष आणि सभापती निर्णय करतील. कायद्याचं उल्लंघन, कुठेही प्रथा परंपरांना मोडण्याचं काम आमचं महायुतीचं सरकार करणार नाही.
काँग्रेस आणि युवक काँग्रेसच्या लोकांनी स्वतःची बुद्धिमत्ता आणि संस्कृतीचा परिचय केलाय. त्यांचा नंगानाच त्यांच्याच पक्षाच्या नेत्यांना खुश करायला जरूर केला असेल, पण आपल्या देशाची एका अर्थाने अब्रू आणि बदनामी करण्याचं काम काँग्रेसने केल्याची टीका सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी केली आहे. त्यांनी याबद्दल माफी मागितली पाहिजे अशीही मागणी त्यांनी यावेळी केली आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदारांनी सत्ताधारी भाजपच्या विरोधात दिलेला कौल हा पुरोगामी विचारांचा सन्मान असल्याचं मत माजी मंत्री व आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केले. म्हैसाळ येथे मिरज पूर्व भागातील आघाडीच्या विजयी उमेदवारांच्या सत्कार समारंभाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले, म्हैसाळ जिल्हा परिषद गटाच्या सर्व जागा स्वतःकडे मागून घेतल्या. खासदार विशाल पाटील यांनी साथ दिली, मात्र तितक्याच जिद्दीने मोठ्या मताधिक्याने सर्व जागा निवडून आणल्या. म्हैसाळकरांनी सत्ताधारी भाजपच्या विरोधात मतदान केले, याबद्दल सर्वांचे अभिनंदन आहे. माजी मंत्री अजितराव घोडपरे म्हणाले, आम्ही जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक एकत्र लढलो, त्यामुळे जिल्हा परिषदेचा अध्यक्ष राष्ट्रवादीचाच होणार असल्याचं स्पष्ट केलं. जिल्ह्यात समविचारी संघटना बांधण्यासाठी जयंत पाटील यांनी वेळ द्यावा असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. यावेळी कैलाससिंह शिंदे, मनोरमा देवी शिंदे, परेश शिंदे, धनराज शिंदे, नरसिंह संगलगे, नामदेव कोळी, मुस्ताक सौदागर, भास्कर शिंदे, प्रणव पाटील, दिनकर पाटील, बापूसो बुरसे, प्रदीप सावंत, सचिन कांबळे, महेश मोरे, सुलेमान मुजावर, स्मिता पाटील, विराज कोकणे, नंदकुमार कोल्हापुरे, पृथ्वीराज सावंत, सुनील चौगुले, सुनील वांड्रे, भाऊसो नरगतसे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सांगली जिल्ह्यातील शिराळा आणि वाळवा तालुक्यात बिबट्याची दहशत दिवसेंदिवस वाढतच आहे. काही दिवसांपूर्वी बिबट्याने लहान बालकाला ठार केल्याची घटना ताजी असतानाच बिबट्याने 2 दुचाकींवर झडप घालत हल्ला करून दोघांसह 12 वर्षाच्या मुलाला जखमी केलंय. सदरची घटना पेठ नायकलवाडी रस्त्यावर घडली आहे. महिन्याभरापूर्वी बिबट्याने 4 ते 5 दुचाकींवर हल्ला करून लोकांना जखमी केलं होतं. या घटनेची पुनरावृत्ती झाल्याने परिसरात भीती निर्माण झाली आहे. पेठ येथील यात्रेतील कुस्त्या पाहून पेठकडून करमाळे गावी निघालेल्या विकास रघुनाथ पाटील यांच्या दुचाकीवर अंधारातून अचानक पुढे येऊन बिबट्याने हल्ला केला. तेव्हा विकास यांच्या उजव्या पायाजवळ बिबट्याचे दात लागले, तर गाडीवर मागे बसलेला विराज याच्या उजव्या गुडघ्याला बिबट्याचा पंजा लागल्याने जखम झाली आहे. याच्या काही वेळानंतर प्रकाश शंकर मुळीक यांच्या दुचाकीवर देखील बिबट्याने हल्ला केला. ते या हल्ल्यातून सुदैवाने वाचले, पण त्यांच्या पायाला पंजाचे ओरखडे उठलेत. विकास रघुनाथ पाटील आणि विराज विकास पाटील यांच्यावर इस्लामपूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी त्यांना दाखल करण्यात आले. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. जादा दराने विक्री करण्यासाठी स्वतःजवळ देशी बनावटीचं पिस्टल आणि जिवंत काडतूस घेऊन फिरणाऱ्या दोघा तरुणांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले. या दोघांकडून एक देशी बनावटीचं पिस्टल आणि एक जिवंत काडतूस असा एकूण 50,500 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने मतकुंकी फाट्याजवळ सदरची कारवाई केली आहे. मार्तंड विठ्ठल पवार आणि सागर दीपक भोरे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. जिल्ह्यात अवैधरित्या पिस्टलची तस्करी करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिले. त्यानुसार एक पथक पेट्रोलिंग करत होते. यावेळी पथकातील कर्मचाऱ्यांना माहिती मिळाली की तासगाव तालुक्यातील मतकुंकी गावामध्ये राहणारे संशयित दोघेजण देशी बनावटीचं पिस्टल घेऊन थांबलेत. मिळालेल्या माहितीनुसार पथकाने तातडीने वासुंबे फाट्याजवळ सापळा लावला. यावेळी दोघेजण ज्ञानसागर अंगणवाडी येथील ओपन जिम समोर उभे असलेले दिसले. यावेळी दोघांना ताब्यात घेऊन त्यांची तपासणी केली असता मार्तंड पवार याच्या कमरेला एक रिव्हॉल्व्हर मिळालं. सदरच्या रिव्हॉल्व्हरबाबत चौकशी केली असता त्याच्याकडे कोणताही परवाना नसल्याचं निदर्शनास आलं. दोघांकडे कसून चौकशी केली असता सागर भोरे यांनी पुण्यातील अमोल नामक व्यक्तीकडून जादा दराने विक्री करण्यासाठी आणल्याचं सांगितलं. यावेळी दोघांना ताब्यात घेत त्यांच्याकडून एक देशी बनावटीचं पिस्टल आणि जिवंत काडतूस असा मुद्देमाल जप्त करत पुढील कार्यवाहीसाठी तासगाव पोलिसांच्या स्वाधीन केलाय. आजच्या पिढीला युवकांना आणि महिलांना स्वतःच्या अक्कल हुशारीने कौशल्याचा उपयोग करून प्रगती साध्य करता यावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्टार्टअपवर भर देऊन भारताला आत्मनिर्भर करण्याचं कार्य हाती घेतलंय. सांगली महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी स्टार्टअप आणि नाविन्यता केंद्र उभं करावं असे प्रतिपादन राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केलंय. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि गुलाबराव पाटील शैक्षणिक संकुलातर्फे आयोजित विभागस्तरीय युवा महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. आशिष शेलार पुढे म्हणाले, निवडणुकीत दिलेल्या आश्वासनात हे महत्त्वाचं आश्वासन आहे. सांगली ही नगरी नाट्य संस्कृती, कला, साहित्य आणि लोककलेचा पाया आहे. उत्कृष्ट नाट्यगृह, पूर नियंत्रण आणि नागरी सुविधा उपलब्ध करण्याच्या योजना तडीस नेण्यासाठी नगरसेवक आणि पदाधिकारी आपले काम चोखपणे पार पाडतील.
पृथ्वीराज बाबा पाटील यांनी आज महापालिका पदाधिकारी आणि गटनेत्यांचा सत्कार आयोजित करून त्यांना सांगलीच्या विकासासाठी प्रोत्साहन दिले. नूतन पदाधिकाऱ्यांचे मी अभिनंदन करतो असंही शेलार म्हणाले. प्रारंभी स्वर्गीय गुलाबराव पाटील यांच्या प्रतिमेचं पूजन शेलार यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी उपमहापौर गजानन मगदूम, गटनेते संदीप आवटी आणि आटपाडीचे नगराध्यक्ष UT जाधव यांचा सत्कार आशिष शेलार यांच्या हस्ते करण्यात आलाय. सांगली ते पेठ या राष्ट्रीय महामार्गावर नियम धाब्यावर बसून धोकादायक स्थितीत लावलेल्या ट्रकचा दुचाकीला धडक बसली. या अपघातात दुचाकीस्वार शिवकुमार श्रीकांत पाटील हा जागीच ठार झाला, तर मागे बसलेला यशवंत वसंत पाटील हा गंभीर जखमी झालाय. या अपघातानंतर संतप्त जमावाने ट्रक पेटवून दिला. त्यामध्ये ट्रकची केबिन पूर्णपणे जळून खाक झाली आहे. ढवळी येथील शिवकुमार पाटील आणि त्याचा मित्र यशवंत पाटील हे दोघे जण गुरुवारी रात्री दुचाकीवरून गावाकडे जात होते. तुंग येथील राया हायटेक नर्सरी समोर रात्री 9:30च्या सुमारास ट्रक आष्टाकडे तोंड करून थांबला होता. ट्रक रस्त्याकडेला उभा केल्यानंतर दिशादर्शक फलक आणि रिफ्लेक्टरही लावलेला नव्हता. तसेच पार्किंग लाईट न लावल्यामुळे तो धोकादायक स्थितीत उभा होता. त्याचवेळी शिवकुमार याला अंधारात थांबलेला ट्रक दिसला नाही. दुचाकी ट्रकवर आदळल्यानंतर शिवकुमार यांच्या डोक्याला, कपाळाला मार लागून ते गंभीर जखमी होऊन निश्चित पडले, तर मागे बसलेले यशवंत पाटील जखमी झाला. डॉक्टरांनी घटनास्थळी तपासल्यानंतर शिवकुमार हा मृत असल्याचं समजलं. यशवंतला आष्टा येथे उपचारासाठी नेले. सांगली ग्रामीण पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली, तेव्हा गर्दी जमली होती. पोलिसांनी गर्दी हटवून पंचनामा केला. शिवकुमारचा मृतदेह सिव्हिल हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदनासाठी पाठवला. अपघाताची माहिती मिळताच मृत शिवकुमारच्या नातेवाईकांनी धाव घेतली. दरम्यान अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांची गर्दी जमली होती. ट्रक चालकाने रिफ्लेक्टर तसेच पार्किंग लाईट न लावल्यामुळे अपघात झाल्याचं दिसून आलं. त्यामुळे संतप्त जमावाने ट्रकची तोडफोड करत केबिन पेटवून दिली. त्यामुळे काही वेळातच केबिन जळून खाक झाली. लोकवाद्य निर्माण करणाऱ्या कारागिरांचे प्रश्न आहेत, त्यासाठी कायद्यामध्ये व्याख्या बदलांची आवश्यकता असल्याचा प्रस्ताव आमदार सुरेश खाडे यांनी दिलेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी मोठा प्रकल्प त्यांनी घोषित केलेला आहे. क्लस्टरच्या विषयामध्ये पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रयत्न पुढे नेलेला आहे. मिरजेच्या तंतुवाद्य निर्मिती क्लस्टर जलदगतीने पूर्ण करण्याची ग्वाही सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी बोलताना दिली आहे. मिरज येथील सतार मेकिंग गल्ली येथे जाण्याचा मोह त्यांना आवरता आला नाही. त्या ठिकाणी मिरजकर यांच्या दुकानाला सांस्कृतिक मंत्री शेलार यांनी भेट दिली आहे. त्यावेळी ते बोलत होते. मंत्री शेलार म्हणाले की सांगली मिरज हे हिंदुस्थानच्या कला, संस्कृती, वाद्य यांचं माहेरघर आहे. हिंदुस्थानच्या इतिहासामध्ये कलेचे स्थान सर्वश्रेष्ठ ठिकाणी आहे. शास्त्रीय संगीतातल्या एका अर्थाने ज्याचा पायाच हा आमच्या तंबोऱ्यावर असतो, तोच तंबोरा हा ज्या आमच्या मिरजेमध्ये बनतो. 250 वर्षांची परंपरा, त्याहीपेक्षा जास्त मोठी परंपरा आणि या तंतुवाद्याच्या निर्मितीच्या या गावाला शुभेच्छा दिल्या. शेलार यांनी आज मिरज दौऱ्यावर आले असताना मिरजेतील तंतुवाद्य निर्मिती केंद्राला भेट देऊन वाद्य निर्मिती आणि अडचणी यावर कारागिरांशी चर्चा केली. यावेळी त्यांच्या समवेत आमदार सुरेश खाडे, जिल्हाधिकारी अशोक काकडे, भाजपाचे नेते पृथ्वीराज पाटील उपस्थित होते. बाळासाहेब मिरजकर यांच्या तंतुवाद्य निर्मिती केंद्राला भेट देऊन सतार, गिटार, तंबोरा या वाद्यांची माहिती घेतली. वाद्यांसाठी वापरण्यात येत असलेला भोपळा कुठे मिळतो, अन्य साहित्य कुठून मिळवता, तारा कशा लावल्या जातात, स्वर कुठून येतो याबाबतची विचारणाही त्यांनी केली. यावेळी मोहसिन मिरजकर यांनी सतारेवर धून वाजवून दाखवली. यावेळी सतारेच्या कर्णमधून स्वर ऐकून मंत्री शेलार यांनी टाळ्याही वाजवल्या.